हॅलो, कसे आहात सगळे? नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आणि मी आत्ता बसली आहे असंच दुपारचा 1 वाजला आहे. मी कामात बिझी आहे ना, की मला हल्ली शूटच करायला मिळत नाही आहे. जे मी गणपतीचे ब्लॉग होते ते सुद्धा पहाटे उठून लवकर मी शूट केलेत, 5 वाजता वगैरे उठून केलेत. खूपच बिझी आहे सध्या. आई नाही आहेत. संकल्प, मी आणि युगा घरी घेऊन आलो कारण माझी पिरियडची डेट होती. तर गणपतीला तिथे नाही थांबू शकत. 10 दिवस निजामपूरला गणपती असतो आणि घरी मी 4-5च दिवस राहिले. खूप दमली आहे मी आत्ता. 1 वाजला आहे सकाळी. आज पण 6 वाजता उठली आहे. तर 6 वाजल्यापासून माझं कंटिन्यू काही ना काहीतरी चालू आहे. युगा मग अशी झोपली तर आम्ही आंघोळ करून घेतली आणि पहिले देवपूजा केली. कारण देवपूजा आज काही संकल्प करणार होता पण त्याला लवकर जावं लागलं तर मीच केली. आणि आता मी हे खाते. एवढी मला भूक लागली आहे ना. सकाळी मी खाल्लं थोडंसं, चहा प्यायला आणि नंतर राहिलंच. ॲक्च्युली खूप बिझी जातो दिवस एकटं असलं सांभाळायला. की संकल्प 2-3 दिवस थांबलेला घरी, पण नंतर बोलला की आता नको, मी आता जातो ऑफिसला. म्हटलं ठीक आहे, जा, दुपारी जमलं तर ये, नाहीतर 2-3 दिवस तर जातो आहे तो कंटिन्यू. तर आज 3रा दिवस आहे तो जातो आहे. होतं आहे मला मॅनेज. तिच्या जो आंघोळ घालायची मला, ती आंघोळ मी कशी घालणार आहे बघू आता. मी काल एकदा मी ट्राय केलं, फर्स्ट टाईम आंघोळ तिला घातली आणि इतकं छान वाटलं ना की फर्स्ट टाईम असं तिला आंघोळ घातली. मी आंघोळच घातली नव्हती तिला कधी. तर इकडे आल्यापासून मी कोणच नाही आहे. आमच्याकडे जी कामाला ताई येते ती पण आजारी आहे. त्यामुळे तिने आठवडा का 2 आठवडे ब्रेक झाला आहे तिचा. पण आता ठीक आहे, असं काय करणार, सध्या करायचं मॅनेज. आईंना ॲक्च्युली राहायचं होतं तिथे निजामपूरला. आता त्यांना परत कधी जायला भेटेल त्यांना पण माहीत नाही. म्हणून त्यावेळेला मी राहून येते. म्हटलं ठीक आहे, चालेल, राहा, काहीच प्रॉब्लेम नाही. बाबा पण तिथेच आहेत. बाबा पण बोलले मी राहतो म्हणून. म्हटलं ठीक आहे, राहा. देवपूजा केली आणि ॲक्च्युली मी आंघोळ केली आणि तशीच गेली ना देवपूजा करायला. त्यामुळे मला टिकली पडली माहिती नव्हतं. नंतर मी अशात पटकन बघितलं, काहीतरी मी करायला घेतली तेव्हा पटकन बघितलं तर टिकली नव्हती लागली. मग कुंकू होतं ते पटकन लावलं म्हणून ते असं दिसतंय. किकू झोपले त्या रूममध्ये आणि मी आली इथे. आज मी देवांची पूजा केली. मी कशी केली ते पण दाखवते. आईंनी अरेंजमेंट वेगळी केलेली आणि मी आज पूर्ण चेंज केली. आईंना पहिले व्हिडिओ कॉल लावला की आई, मी अरेंजमेंट सगळी चेंज करू का, तुम्हाला चालेल का? आई बोलल्या कर, की तुला आवडत असेल तर कर, काही प्रॉब्लेम नाही. मी आईंना दाखवली पहिले. म्हटलं असं असं केलं आहे मी. हा फोटो आईंनी ऑलरेडी तिथे लावलेला होता पण सध्या खाली काढलेला, तर मी परत तिथेच लावला. आणि हे आहे ना सगळं पूर्ण देवांचं, ते त्या साईडला ठेवलेलं तिकडे कोपऱ्यात पूर्ण. आणि हे सगळं फ्रेम आणि त्या सगळ्यांनी इथे अशा राईनीत लावलेलं आहे. ताईंना म्हटलं की हे बघा मी असं केलं आहे, तर ते छान पण वाटतं आहे. आता मला तुम्हीच सांगा कसं वाटतं आहे. आईंना तरी आवडलं आहे, मग टेन्शन नाही आहे मला की ओके. आई बोलल्या ओके, त्यात काही प्रॉब्लेम नाही. आणि ही बेडरूम सगळी आज आवरली मी पूर्ण. बेडवर ॲक्च्युली 2 दिवस आम्ही आलेलो तेव्हा मी बेडशीट धुवायला टाकलेलं लगेच. आल्या सगळे बेडशीट मी धुवायला टाकलेले कारण खूप असं ना घरात बुरशी झालेली. आणि ते करण्यातच माझा इतका वेळ गेला ना, मला टाईमच मिळत नव्हतं. सगळं हे पूस ते पूस माझं तेच चालू होतं आणि तिला काही त्रास नको व्हायला म्हणून माझं कंटिन्यू हे साफसफाईच चालू होती. आता खूप बऱ्यापैकी माझी क्लिनिंग झाली आता. आणि खरं सांगू तर खूप बेडवर वगैरे ना बुरशी प्रॉपर दिसायला लागलेली. किचनमध्ये पण ओट्यावर पूर्ण बुरशी झालेली. काय कण थोडे पार्टिकल्स राहतात ना, त्यामुळे होतं. पण आल्या अजून धुतला नाही मी ओटा, तरी बघू आता वेळ मिळेल तेव्हा. असो काय. त्यात परत आणि एक प्रॉब्लेम असतो की बॅगा आल्यावर पूर्ण कपाटात लावायच्या, इतका वैताग येतो ना बॅगा लावायला. लावल्या मी कसं 2 ते 3 दिवस त्या तशाच पडून होत्या, पण लावल्या. जाऊदे. आज पहिले मी युगाची बॅग सगळी साफ केली कारण तिचे कपडे बऱ्यापैकी लागत होते. नंतर दुसऱ्या दिवशी संकल्पाची बॅग साफ केली कारण तो बोलत होता अगं मला कपडेच सापडत नाही आहेत. म्हटलं ठीक आहे, तुझी लावते. मी माझी सगळ्यात काल लावली. थोडे करत 2-2 कपडे काढ, 2-2 कपडे काढ असे करून लावली. माझी पण बॅग पूर्ण हे केली. आता बहुतेक मला वाटतं त्यांनी बॅगवर टाकली आहे का नाही काय माहिती. असू दे, चला मम्मचं बघूयात आता पहिले. ती कधी उठली तर माझी वाट लागेल, मग झालं तिच्या मागेच लागा सगळं. आज ॲक्च्युली खूप सिम्पल मेनू करते कारण मला वेळ पण नाही मिळाला. शेजवान फ्राईड राईस करते. भात मगाशीच घातला मी, फक्त आता भाज्या चिरायच्यात. आणि ते पण भाज्यांचा पण हा प्रॉब्लेम आहे की मला स्वतःला मार्केटला जायलाच मिळत नाही आहे. तर संकल्प 1-2 करत आणत होता भाजी.
आता पार्स संपले. आज मला काहीही करावं लागेल की मार्केटला जावं लागणार आहे. बघ जाते आता, काय वेळ थोडासा काढायला लागेल आणि जावं लागेल. युगा आता भरडी खायला लागली आहे. तर पहिल्यात भरडी बनवली. आल्यापासून थोडीशी अर्धी राहिलेली आईने बनवलेली होती, पण आज मी बनवली, ट्राय केली. आता बघू कशी होते, तिला टेस्ट आवडते का नाही मला ते बघायचं. नवीन ना टेस्ट. भरडी इज डन. एवढी बनवली आहे. आईनी मला पूर्ण भरून दिलेला डब्बा हा, आणि सगळा संपला 2 आठवड्यामध्ये. तर हा आता बनवला आहे मी. मला वाटलं उठली तर काय. चला पटापट भाजी चिरून घेतली आहे आणि भात पण काढून ठेवला, जरा गाळ करत ठेवते. लसूण सोडते. ॲक्च्युली आमच्या साईडला ना अजून एक सेम 1 दिवसाचाच त्या दोघींमध्ये फरक आहे. युगा 21 तारखेला झाली आणि ती 22 तारखेला झाली. आणि तिची आता एक आंघोळ चालली म्हणून मला वाटतं. दुपारी मावशीच्या आंघोळ नेतात. तर आमच्याकडे यायच्या त्याच होत्या. आम्ही बंद केली आता गणपतीपासून आंघोळ घालणं बंद केलं. तर तिचा आवाज चालू आहे. तर मला असं आईंना आणि मला असा भास होतो की हीच रडायला लागली तर काय. आत्ता रडण्याचा आवाज होतो. तर त्यामुळे मला 2दा भास झाला की ती उठली आहे का, कारण की हल्ली उठताना रडत होते. म्हणजे सिग्नल देते की आई मी उठली आहे असं. एकीकडे माझं काम चालू आहे आणि बडबड करते, कारण मला तर ब्लॉग पण बनवायचा होता. म्हणून आता किती गडबड असली तरी मला ब्लॉग बनवायचं आहे बाबा, कारण खूप जण चॅनल बघत असतात. तुम्हाला एक टीप देते. जर कधी शॉर्टकट मारायचं असेल तेव्हा आपल्या आया कशा खिचडी टाकतात, तेव्हा हा शॉर्टकट आहे. चिंग्स सिक्रेटचा जो मसाला मिळतो तो आणायचा आणि सगळ्या भाज्या घालायच्या त्यात. हा मसाला घालायचा आणि भात घालायचा. मीठ पण लागत नाही त्यासाठी, एवढा शॉर्टकट आहे. आता ॲक्च्युली तरी गडबड चालू आहे म्हणून म्हटलं ज्या भाज्या आत्ता माझ्याकडे होत्या, भाज्या कुठे काय टोमॅटो आणि शिमलाचे फक्त, आणि थोडंसं लसूण घेतला आहे आणि कांदा, सगळं एकदाच आता परतून घ्यायचं पटकन. आणि तो मसाला घालायचा. मसाला वरण घालायचा, भातावर घालायचा, कारण थोडासा तिखट असतो म्हणून. मग तेलात जर घातला तो जर तेलात घातला तर जास्त स्ट्रॉंग होतो, म्हणून मग मी पहिले भात घालते आणि त्यावर तो मसाला घालते. जर 3 ते 4 माणसं असतील ना तर हा एक पाकीट परफेक्ट होतं एकदम. काहीच घालायची गरज नाही, मीठ नाही, तिखट नाही, काही नाही घालायची गरज. एवढा मस्त तिखट आणि छान असतो. अशी उठतेही बघा, घ्या. आज चक्क रडत नाही उठली चिक्की गो, आज चक्क रडत उठली नाही. गुड मॉर्निंग. स्माइल दे, स्माइल. छान छान कुठला माझ्या बच्चा. आता जर लाईटचं काम राहिलेलं माझं आणि परफेक्ट उठले, नशीब म्हटलं. आता ते तिला घेऊन जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हो ना बबड्या. चला उठा. बेडवर अख्खा पसार आहे, कपडे आहेत ते तसेच पडले. जेव्हा मी तिकडून आलो तेव्हा ते ब्लँकेट धुतलं आणि ते थर आम्ही घडी घालून ठेवतो. त्या बेडवर होतं ते 3-4 दिवस तिथंच पडलेलं. काय करते आई? ब्लॉग करते. हो चला उठा. यायचं तुला माझ्याकडे. या मला किचनमध्ये मदत करतेस का तू? मला किचनमध्ये मदत करतेस का? मदत करतेस का मला किचनमध्ये? कसं काय भाता खायची तुला? भाता खाणारच का तू? तुला आणले का माझ्या पिल्ल्याला? दूध प्यायचे ना बबड्या? हे बघा, हे येते पाकिट. अगं हा तू खाली काय नको, मी बेसामध्ये येडू.
हा बेड आहे ना तो किकूसाठीच ओपन करून ठेवला. ती ॲक्च्युली लोळायला लागली आहे, पण अगदी काय पळत नाही. जेव्हा आम्ही घेतलेला तेव्हा सोफा कम बेड घेतलेला. आता छान यूज होतं आहे त्याचा. आम्ही ॲक्च्युली आता ओपनच करून ठेवला आहे. बाबा आणि आई सध्या नाही आहेत तोपर्यंत. तर तिला खेळायला इथे ठेवलं की आम्हाला नीट बसता पण येतं व्यवस्थित, ते खाली ठेवण्यापेक्षा. ती लोळायला लागेल, जेव्हा पळायला लागेल अशी, तेव्हा मग आम्ही खालीच ठेवणार तिला. आत्ता मस्तपैकी आम्ही ती खेळत बसली होती आणि मी टी व्ही बघते आहे, पण मी तिला टी व्ही दाखवत नाही आहे. तर ती टी व्ही बघायला लागली तर मी मांडीवर उपडी करते अशी आणि माझ्याकडे तोंड करते आणि बोलत बसते अशी, आणि मी एकीकडे मग ऐकते. काय करणार, मला इतका कंटाळा येतो. मग ते नुसतं तिच्यासमोर बसून राहायला पण कंटाळा येतो. काहीतरी ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहिजे ना, आणि आपल्याला सवय होती आधी टी व्ही बघण्याची ह्या वेळामध्ये, म्हणून आता टी व्ही लावला आहे. असं नाही, तेवढं चालतं. आम्हाला आला कंटाळा, मग आम्ही इकडे वरती छान बघतोय, हो की नाही म्हण्या? छान 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 छान. आणि इथे अशी खेळणी ठेवली जेणेकरून इथून छान दिसतंय तिला. असं जुगाड केलं आहे आम्ही वरती. हे सगळं टांगून मी त्याला लावायला ॲक्च्युली मी एका व्हिडिओत सांगितलेलं वाटतं, लावायला त्याला जागाच नव्हती, तेव्हा मी ह्याच्यावर टांगून ठेवलं. तर तिला आता मस्त बघायला उपयोग होतो आहे आणि ती छान राहते. एवढं काही तिचं टेन्शन नाही आहे. बसली ती आरामात बसली बघा, ढेपशी ए ढेप चुकले. माझं तिकडे ते बघणं पण चालू होतं. लागली रडायला, मांडलं झोपाळ्यात. मला ॲक्च्युली आत्ता किचनमध्ये काम करायचं आहे, तर तिला मी एकटं बाहेर इथं नाही ठेवू शकत. तर ह्याचा उपयोग बाहेर होत नाही पण घरात होतोय. चला. ॲक्च्युली माझी भांडी आणि सगळंच पडलंय, सगळं काम. तर संकल्पला अजून यायला उशीर आहे जेवायला. मी घेतलं जेवून आत्ताच. तर किकू आणि मी आता किचनमध्ये काम करणार. कसं बघते हो लगेच कॅमेरामध्ये. ती चुकली. तिला ॲक्च्युली भरडी बनवायची. आता मी जी मगाशी केली ती आता करून बघते ट्राय, खातीये का नाही मला ते बघायचं. हिला आता इथे पार्क करते हिची गाडी आणि मी कामं घेते अजून. किकू तुला आवडलं का? तुला आवडलं का हे? खाली सरकलीस पूर्ण. काढू नको बाहेर. हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जेव्हा संकल्प दुपारी जेवायला आला तेव्हा आम्ही हे आईस्क्रीम मागवलेलं. हे निकचं आईस्क्रीम आहे, खरंच खूप छान आहे. तुम्ही पण ट्राय करा. काय मत्ती चालली माझी पिल्याची? काय मत्ती चालली? काय मत्ती चालली? झाली आमची झोप. आम्ही उठलो झोपून, बाबा येऊन गेले जेवून, हो की नाही? आणि नेमकी बाबा आलेले तेव्हा नेमकी ती झोपली होती आणि आत्ता नेमका गेला आणि उठली. काय आईलाच त्रास का द्यायचा आहे असं ठरवलं की कुणी, हो की नाही किकू? हो की नाही? बघते बघ. कसं चावतंय येड, कसं चावतंय? हात काढ, हात काढ ना. कसं चावतंय ते, कच एक साईडला घेते आणि चावते. खेळ, बस खेळत. दूध कोण चावतं म्हण्या? किकुल्या माझ्या, किकुल्या किकुल्या पुकुल्या, किकुल्या माझ्या, किकुल्या. डान्स स्टॉप स्टीफ नको ठुमक ठुमक चलिए तुम्हारी ठुमक ठुमक चलिए तुम्हारी
तिचं ती नाचून घेते तिचं नाचून घेते ती बाय आता बोलते झोप झोप आता झोप ए झोप इकू झोप इकू झोप झोपलीस झोपलीस काय झोपलीस हा झोप अगं झोप काय ग शेंदुडे किती चिकटलंय बाबाला आज बाबाने टिता लावलाय तुम चलदी है तुम्हारी ना बाबाने लावला तुम टिता चलदी है तुम्हारी ना तुम चलदी है तुम्हारी